सुळे शाईन मोठा मोठा बिग कॅच. पाणी भरल्यानंतर मागे कसं यायचं तिकडनं भरतीत काढ घेऊन काढ. तांबोची आहे दोन खतरनाक साईज आहे. तर गाईस नमस्कार, वेलकम टू द थर्ड ब्लॉक ऑफ मान्सून सीझन. आणि गावी आलेलो कालच. तर आज एक प्लॅन झाला क्विकवाला. म्हणजे आमच्या गावातले काय बोलतात ते प्रसिद्ध गावातले म्हणजे प्रसिद्ध यूट्यूबर असे मंदार शेट्टी वगैरे आमच्यात फिशिंग करायला भोगवेला. माझं ॲक्च्युली काम होतं कट्ट्याला, तर ते करायसाठी चाललो आहे. तिकडण्याचा फोन आला मला आताच की असं मी भोगवेलाच आहे. तर तिथे मला भोगवे आठवत नव्हतं कुठे, तो कट्ट्याच्या पुढेच आहे करून. तर कट्ट्याच्या पुढे भोगवे म्हटलं जाऊन येऊन भेटेन. असं संध्याकाळी 5-6 वाजता येणार आहे. तिथे जायचा प्लॅन झाला. सो म्हटलं एक ब्लॉग करू छोटासा. आणि आता निघालो मी टेम्पो घेऊन, कारण की मला कट्ट्याला जे काम आहे ते मशीन आणायचे माझ्या फ्रेंडकडनं. स्कूल फ्रेंडच्या घरातनं एक सिलाई मशीन आहे, ते गारमेंट आहे, त्याच्याकडनं ते कलेक्ट करायचे. तिकडनं पुढे जाऊन येऊ. सो इथे थांबलं आहे मंदार ओरसला. ओरस म्हणजे कसाच्या टोल नाक्याला. मग तिथे त्यांना भेटू. लेट्स कंटिन्यू. बाय. तर अशा प्रकारे ड्रायव्हर बदली झालेत. हेवी ड्रायव्हर बसले आहेत आमच्यासोबत. आणि आजचं प्लॅन सांग. चालत तर सांग काय कुठे जायचं आहे. आज आम्ही चाललो आहे भोगव्यात. माझे मित्र येतात जे अँगलर्स असतात. अँगलर म्हणजे फिशर्स जे मासे पकडतात गरीन हुकने. तर ते मित्र येतात गोव्यावरनं मासे पकडूसाठी. तर त्यांनी सांगितल्याने येतोय तर ये भोगव्यात. तर त्यासाठी अनिशला म्हटलं चल. तो पण मला तेच बोलला येतो तर ये भोगव्यात. चल मग आम्ही ह्याला बोललो येतो तर ये. चल तुझं नाव काय? मित्र आहे ओमकार. माझं नाव मंदार. हा ह्याला तर बघितलं आपण गेलोय मोर पकडायला. विसरलं काय मोर पकडायला गेलो. तेच व्ह्यूअर्स बघायला गेलो. पकडायला बोलतो मासे पकडायला. तेच व्ह्यूअर्स असतील काय माहिती नाही ना. तेच असतील काय माझे छोटे 400-500 दुखत. तरी पण ते माझ्यासाठी म्हणजे तुझे तर तुझे व्ह्यूअर्स वेगळे माझे वेगळे असतात. तर मंदार शेट्टी आहे आणि ओमकार देसाई. क्रिकेटवाला वेगळं असं तो वेगळं. तर आम्ही तिघं आणि अनिश कराडे असं 3 टवळी पुरं चाललो आता भोगवे. तर मला हा टिफिन आणून दिले काकांनी. तर मस्त जरा कुठेतरी थांबून लंच करा. थांबला इथे खाऊन आलेत काहीतरी. काय खाल्लं तरी? मिसळ पाव हे खाऊन दिलेत. कारण कसं समुद्रात जातो ना. जर समजा काहीतरी पाव तरंग दिला ना लगेच. आयडिया बरी आहे. तर गाडी चालूक बसलेत म्हणजे बघा ते काय ओव्हरटेकचं जरा होत नाही याच्या पुढे. हेवी ड्रायव्हर. मी माझा डेटा ट्रान्सफर करायचा होतो, मी बाजूला बसलेलो. तर बोललो चालव जरा गाडी चालवतो मला माहिती आहे. मला घाम येतो सध्या. एसी फास्ट गेली बाजूला. आपल्या टेम्पो आमच्याकडे टेम्पोचा लायसन नाही ना, त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटते. फटफटी लयच मोठा वरती बघूचा लागता, साईटिंग बघूचा लागतं, सगळं बघू लागतं. चार असे डोळे असे आरामात रे बाबू आरामात. गाईज आम्ही पोचलो आता भोगव्यात आणि आता बीचकडे चाललो. तो पायवाट असा सुंदरसा. टॉमी चला. टॉमी इलो आणि याचे मित्र तसा इलेले असत वाटतं. चालू केलं काय त्यांनी फिशिंग आणि करतात ते लोक. हां लोक आले तसं म्हणतायत. आता बघूया जाऊन काय होता काय नाही काय काय गावता. तर मी तर फर्स्ट टाइम रॉड. हां टुना आणि हे रेड्स नाही. अजून काय असतात? आणि नंतर वाढल्यानंतर काय करू का? मग वाढल्यानंतर स्टार्ट विथ संत्रा. विदाउट बी. अजिबात बी नसतं. ए पाऊस दिसता समोर बघ. ते काय नाही. आपण जे तयारी दिलो पण कॅप नाही काय नाही पाणी नाही. कॅप जी होती ती घरी राहिली. छत्री घेतलेली ती पण घरी राहिली. आणि काय घेतलं गाडीत काय विसरलो? गॉगल टेम्पोमध्ये विसरलो. हे भारी होतं स्प्रिंग मागे पुढे. इथे इंडियामधला पूर्ण इंडियामधला KX हे कॉम्पिटिशनचं नाव KX आहे. भारतातला मोठा. कधी होता? गेल्या वर्षी 75,000 इनाम होता. 75,000 हां सर्वात मोठं कॉम्पिटिशन इथे झालेलं फिशिंगवालं. KX करून होतं. हां हो अंदबार. भाई हे डेंजर काम आहे. पायाला लागलं ना असं फाटणार ना. आपण इथून उतरलो नव्हतो, तिकडून उतरलेलो ना. चल पुढे चला. बोला कॉम्पिटिशनबद्दल काय म्हणतास? काय होता इथं? आहे
इकडे भोगवेला बोट कॉम्पिटिशन होती पहिलीच, भारतातली पहिली बोट कॉम्पिटिशन. बोट फक्त रेस शिका अशी नाही, रेसची नाही, बोट फिशिंग कॉम्पिटिशन. बोट फिशिंग कॉम्पिटिशन. हो, त्यामुळे ती कॉम्पिटिशन गेल्या वर्षी झाली. ही जी एक्स तीच ना KXA ची. ओके, त्यामध्ये फिशिंग बोट मध्ये जाऊन फिशिंग करून बोट मध्ये जाऊन ओपन वॉटर मध्ये फिशिंग करायचं म्हणजे समुद्रामध्ये. आणि सगळ्या स्टाईल हे होत्या, ऍक्सेप्टेबल होत्या. म्हणजे पहिल्यांदा फक्त कॅच अँड रिलीज पण नव्हतं, मासा ठेवू शकत होता. हो, त्यामुळे खूप जणांनी भाग घेतला. चांगले पहिल्यांदाच ठेवलेलं नाही ना. ह्या वर्षी परत करतील मला वाटतं. मग म्हणजे या वर्षी बीच कॉम्पिटिशन असेल, बीचवर असणार आहे. कारण सर्वसामान्य मच्छीमारांना छोट्या अँगलरला पार्टिसिपेट करायचं. राईट. कारण हिचा जवळपास एक बोटला 25,000 रुपयापेक्षा जास्त चार्ज. एक बोटला? अच्छा, म्हणजे एंट्रन्स फी होती अशी. ओके, मग सगळ्यांना येता नाही आलं. त्यामुळे कसं त्याच्यात फक्त 4 किंवा 5च जर. हा बरोबर. हा गेले ते ब्लॉग बनवायला मला बोललेला, फोन केला मंदारने पण ना, गेला तेव्हा. छोटे अँगलर होते, छोटेवाले. बरोबर, त्यांना यायला नाही भेटत. ते पाण्यात मध्ये उतरले तिथे. आणि ते काय समोर आयलंड आहे मध्ये मध्येच. हे पूर्ण काका सेटअपवर आहे. काका आणि गोव्याचे आलेत दादा, आणि हे गोव्यावरून आलेत, ते गोव्यावरून आहेत, ह्याचे फ्रेंड्स आहेत ते. तर लेट्स सी, बघू. मी पण एक रॉड घेऊन काय भेटतं का जाऊ का बघूया. ही मशीन घेतली आहे नवीन, टायवा. खायचे गावलेले हे ते चप्पल ठेवली, कोळंबी लावतात डायरेक्ट. माशाचं नाव काय बोललास? गुंडोस. मुड्डोस. आमचे ते काय बोलतात? तुम्ही तर तुमच्या गोव्याला तिथे बोलता मुड्डोस बोलतात. सुळे. अच्छा, हे सुळे आहेत. हा, सुळे. शाईन खूप टेस्टी मासा आहे. मोठा मोठा बिग कॅच मासो. बघ कसं ते मरीनचे मासे असतात सगळे. झेब्रा. हे वरत ना, हे काटे असत. हा, पकड जरा. लगाव. पकडले. तू पकड ना. सेकंड ब्रेक काय असं फेकतात कचरा? हा, असा कचरा फेकतात. समुद्रात गेली की बरी असते. हा, सेकंड ब्रेक 1 तासानंतर परत संत्री खायचा वेळ झालेला आहे. बाकी काय मंदारची गाठी आपण हातात ये. 100 मिनिटं झालं बघितलं. अरे नुसते खातास काय म्हणजे? गरू गिलास हे खाऊ गिलास. हां, अंदर आहे गरूचा पण बघूया काय काय असं. आरामात पकडू गया बघ. हां, लागलो. योकडे पकडू द्या. थांब, लागलो नाही बरोबर. उलट कर. हां, हे बाई शाईनवाले असं पकडूचा आहे. सुना हे शाईन बघ, एकदम ओरिजिनल माशांसारखे ना. पॉज चालली आहे छोट्याशा ब्रेक नंतर प्रॉपर. काय रे होजी, ही रेडी केलेली आहे एक रॉड. ही नाही, हा रॉड रेडी केलेली असा. आणि आता आमचा एकमेकांना आहे ते कपलवाले व्हिडिओ काढायला लागतील. तू माझी काढतो, मी तुझी काढतो ना. चला, काय त्यात मोठासा एकदम नवीन उद्घाटन करणार आहे एकदम. मग काय, हां, मासाच. तर सगळे रेडी झाले. एक वीक थांबलेलो आम्ही अर्ध्या तासासाठी. सगळे येतात आता. आणि पाऊस पडत होता तो आम्ही तिथे थांबलो. यांचा रिसॉर्ट आहे इथे मागे ना. आणि आता पाऊस जरा कमी झाला आहे. सो चाललो आहे त्या खडपावर, समोर आहे तो तिकडे. हे दगड बघा भारी आहेत टँकमध्ये टाकायला. चला भाई. ते वाटतं की इले आहेत रे. बघ ना, डबे फिशिंग घेऊन. पकड जरा चांगला. आणि आम्ही आपले कॅप नाही, मग अशी तर ऊन होता खूप. कॅप नाही, काय नाही, गॉगल नाही. यांनी तरी कोट आणलं. मी तर अचानक भयानक प्लॅन झाला नाही आलोय तुमच्यावर. छत्री तरी आहे ते घ्या बाबा, नाही तर झाला. काय हो, ते मासे धरतात नुसतं कचरतात आपले खात. पिशवी काय खायची बघ. 2-2 मिनिटांनी आपले खातात. वा वा वा. पाणी भरल्यानंतर आपण मागे तिकडनं मागे कसं येणार? अरे पाणी भरल्यानंतर मागे कसं यायचं तिकडनं भरतीत? हो झालं नाही तर मग
काय रे पाण्यासोबत जाऊ नको चप्पल. हे ऐसून थायसून काय जातं हे चल. म्हणजे स्ट्रगल लाईफ मध्ये खरं फिशरमॅन सारखंच असा. गावात नाही तर काय तर वेगळं अजून चालू नाही केलं. स्ट्रगलिंग कसं चाललो इकडून तिकडे चाललो इकडून. हा अवघात मासे गावत नाही. बरोबर आहे. कसे येतात बघा सगळे. अरे मग बाहेरूनच गेलो असतो आपण. काय रे बाहेरून गेलो का नाही आपण. तिथनं बाहेरून वाट होती तशी. कसलो येतं बघा. येतो काय धुमाकूळ घालतो. काहीतरी गावला छोटा तर छोटा. काय हा केंड आहे. बाप रे केंड म्हणजे ते फुगणार आहे. हे मी व्हिडिओ मध्ये बघितलेले अजूनपर्यंत. फुगणारे मासे काढल्यावर फुगतात ना पाण्याच्या बाहेर. दात हे दातात. अरे हा हो पूर्ण मेला. अरे दाता घातला. काढून टाक सोडून टाकले का. भुतू टाक किती वाटता बघूया. त्यांना 2 गरी माझ्या सोडून देते का. चालतोय बघ कसा विचारा. सोडून देते का. सोडून दे. हा सोडून दे. पाठी बेंड किती होते तरी ती खूप होते. काढ खेचून काढ. तांबोची आहे नीट काढ. कोणती तरी मोठी कॅच केलेली असा. कोणता पकडलाय मासा आता विनू भाऊंने. हो भाई साहब रेड स्नायपर आहेत 2 खतरनाक. कोणते रेड स्नायपर. हा 2 खतरनाक साईज आहे. खतरनाक पकडलेत. हो हो माझं फायर फोक्स आहे. मी अशी दाखवत होती. कसले मासे आहेत. रेड स्नायपर तांबूसा रेड स्नायपर पकडलेला आहे विनू भाऊंने. 2 काढलेत. खतरनाक साईज आहे. बोला खडक्याचे ते भेटणार तिथे. ते बरोबर जागेवर गेले त्यांना माहिती आहे. तर मित्रांनो काहीच मला एवढं रॉडची फिशिंगचं येत नाही. एवढं म्हणजे काही येतच नाही. कधी युजच नाही केलं. तो टाकण्यापासून काही भिजणार आहे. भिजलं मी पूर्ण. आणि तेवढं फिशिंग कधीच नाही केलं. त्यांच्यावर आलो मस्त असं म्हणलं जाऊया जरा. तर हे बघा यूज मेकॅनिझम बघा कसं करायचं सगळं. विनू भाऊ त्यांचं दुकान आहे तर त्यांना तर फुल नॉलेज आहे. आणि ते पूर्ण लक्षद्वीप वगैरे गेलेत फिशिंगसाठी. आणि कधीतरी 2-3 वेळा प्रॅक्टिस केली रॉड टाकून दिलं बघूया तरी. त्याला पण खूप टेक्निक आहे. फेकताना बोट सोडावं लागतं. तुम्हाला ट्राय करूया. कोणता काय नाही. हेनेच कॅच केलं मग अशी. हे लावून कॅच केलं की ह्याच्यातच भारी आलेत. पण ते ह्याच्यात मोठे पकडले ना. हे तर 3-4 मिस चालू. हां सनसेट म्हणजे लाईट कमी झाल्यावर थोडं. पण ते खडपाजवळ जास्त मला वाटतं असतील ना इथे ह्या पाण्यापेक्षा. खडकात जास्त ते ना. मग अशी मी बोलतोय मी आपण इथे डायरेक्ट गेलो तिकडे कुठे जाईल. हां खडक आहे. अच्छा आता भरती मी समजत नाही. इथे सर्वात मेन जे काम होतं ते करायला मी आता आलेलो आहे. कट्ट्याला नाक्यावर 200 टेम्पो आणलाय हो आगे. आरामात जमता ना रे. आता मी येते थांब. फक्त बोलू शकतो. मेले आधी इथपर्यंत कोणी आणली. हो आम्ही आणलो. हे थांब मी थांब. चला हा मग असं टाकतेलच. हा तर ही मशीन घ्यायला आम्हाला कट्ट्याला यायचं होतं. ते करून आम्हाला पुढे जायचं होतं मासे धरूक. तर म्हटलं पहिले मासे पकडूया. नाही कणकवली आणणार. सोपं आहे ना. वरच ठेवायची जास्त काय. मी वर थांबतो. थांबते नंतर पहिले ह्या तरी टाक. असं काही रिया फिळा असत ते घ्या बस. माझ्या बाय कोण करतलं. तुझ्या व्हिडिओमध्ये बाय केलं. चल पोचलो आम्ही ओसरगाव. पॅकेज सोडलं. पुढच्या व्हिडिओत भेटूया आपण. मासे पडू. मासे नीट ठेव. उडतले बाहेर बी येतले. गणपतीत भेटूया. चला. तर काहीच एक मिनिट. लाईट अशी आहे थोडं असं मी दिसतोय का माहिती नाही.
आता निघालो इथून ओसरगावला यांना सोडलं जाताना सरळ घराकडे. आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. छोटासा एकदम क्विक छोटा व्हिडिओ बनवलेला. पाऊस आहे, खूप पाऊस आहे. मी खूप भिजलो आहे. अक्षरशः ही शॉर्ट्स एक तर कॉटनची ती भिजली आहे, टी शर्टवर भिजलं, डोकं वगैरे भिजलेलंच पूर्ण. आता सुकलो आहे AC मध्ये. मग तिकडनं आम्ही कट्ट्याला गेलो, ते माझ्या मित्राकडे, तिकडनं मशीन घेतलं आणि आता चाललो खरा. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.